सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 5 दिवस सुरू असलेलं आपलं उपोषण मागे घेतलं। पण सरकारने हैदराबाद गॅजेट संदर्भात दिलेल्या GR मध्ये त्रुटी असल्याचं मराठा राज्य समन्वयक योगेश केदार यांनी म्हटलं। तसंच मनोज जरांगे पाटील यांना सरकारनं पुन्हा एकदा फसवलं असा आरोपही त्यांनी केलाय। सरकारने मनोज दादाला फसवलं, पण मी समाजाला फसवू देणार नाही असं योगेश केदार यांनी म्हटलं। दादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो GR तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती। काय याच्यात बघा, काय उणिवा असतील तर सांगा। आणि तिथंच आम्ही तपासलो। त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीने फेरफार केला गेलेला आहे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना, येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे। मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेलं आहे। माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे। मनोज दादांनी अजूनही संयम बाळगावा। आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत।